मीडिया से बात कर रहे हैं सर, हिंदी में बोलिएगा पहले सर, हिंदी में पहले हिंदी से शुरुआत करें, हिंदी बोल रहे बोलिए सर। कल संसद में भी लगातार मुख्यमंत्री के इस्तीफे की मांग की गई, अनिल देशमुख के इस्तीफे की मांग की गई। क्यों? परमवीर सिंह चले गए हैं सुप्रीम कोर्ट में, और क्या लगता है अब सरकार का भविष्य? आप कहते रहे परमवीर सिंह अगर सुप्रीम कोर्ट में चले गए हैं तो अच्छी बात है। हमारे राज्यसभा में सुप्रीम कोर्ट के रिटायर्ड चीफ जस्टिस हैं रंजन गोगोई जी। उनका बयान में बीच में पढ़ रहा था कि सुप्रीम कोर्ट में किसी को न्याय नहीं मिलता, यानी सुप्रीम कोर्ट दबाव में काम करता है। अगर इसी दबाव का इस्तेमाल करके परमवीर सिंह को कोई काम करना है या करके लेना है तो लोग सुप्रीम कोर्ट में जा सकते हैं। लेकिन मैं रंजन गोगोई जो पूर्व मुख्य न्यायाधीश जो हमारे राज्यसभा के सदस्य है और हमारे सहयोगी हैं, उनके बात पर अगर यकीन करें तो सुप्रीम कोर्ट में आजकल किस दबाव की न्याय व्यवस्था, जैसे ईडी है, जैसे सीबीआई है और एजेंसी है, वैसे एक सुप्रीम कोर्ट का भी इस्तेमाल किया जाता है, ऐसा मेरा कहना नहीं है। ये कहना है रंजन गोगोई, राष्ट्रपति निर्देशित सदस्य जो भारतीय जनता पार्टी ने उनको नॉमिनेट किया है। मैं उनके बात पर विश्वास रखता हूँ। परमवीर सिंह अगर इस यंत्रणा का इस्तेमाल करके महाराष्ट्र सरकार पर दबाव लाना चाहते हैं तो महाराष्ट्र सरकार ने उसके ऊपर अब सोचना होगा क्या करना है। दूसरी बात है कि राज्यसभा और लोकसभा में कल जो हंगामा हुआ है, इस मामले में सरकार बर्खास्त थी और परमवीर सिंह का जो कोई एक सो कॉल्ड लेटर बॉम्ब है उस बारे में, अगर एक पुलिस अफसर के लेटर के ऊपर आपको किसी का इस्तीफा, यानी चाहे सरकार का हो, चाहे मुख्यमंत्री का हो, चाहे गृह मंत्री का हो, आप इतना विश्वास रखते हो, तो मेरा ये सवाल है, जो कल हंगामा कर रहे थे लोकसभा और राज्यसभा में, या महाराष्ट्र के बीजेपी के नेतागण या रविशंकर प्रसाद जी, देश के लॉ मिनिस्टर, जिसने भी रविशंकर जी ने भी परसों एक पत्रकार परिषद लेकर ये कहा था कि महाराष्ट्र के सरकार को सत्ता में रहने का अधिकार नहीं है। आप लॉ मिनिस्टर हैं, आप जरा गुजरात में जब हमारे मोदी जी मुख्यमंत्री थे या ये सब मंत्रीगण थे, तब संजीव भट्ट आईपीएस या मिस्टर शर्मा और एक अफसर है, उसने बार बार इस प्रकार के लेटर बॉम्ब गुजरात के सरकार और गुजरात के राज्यकर्ताओं के बारे में लिखे हैं। तो क्या उस लेटर के आधार पर गुजरात सरकार के पूर्व मुख्यमंत्री या आज के मुख्यमंत्री पर आप कार्रवाई करने जा रहे हो? संजीव भट्ट ने जो एलिगेशंस किए थे वो परमवीर सिंह से भी गंभीर थे। आपने संजीव भट्ट को जेल में डाल दिया है, मिस्टर शर्मा भी शायद जेल में है। तो क्या महाराष्ट्र में एक न्याय और गुजरात में दूसरा न्याय? ये कौन सा न्याय, ये कौन सा संविधान है? देखिए संजीव भट्ट का लेटर, संजीव भट्ट ने जो एलिगेशंस किए थे वो वापस एक बार सामने लाइए। मैं लॉ मिनिस्टर से अपील करता हूँ, इस देश के लॉ मिनिस्टर से मैं अपील करता हूँ, आपके हाथ में कानून व्यवस्था है, न्याय व्यवस्था है, आप कानून के जानकार हो, और जो लोग लोकसभा और राज्यसभा में कल नाच रहे थे खुदक खुदक कर, उनसे भी मेरा अपील है, आप संजीव भट्ट का लेटर, उस वक्त का जो लेटर है वो भी सामने लाइए और उस लेटर के ऊपर भी आप कार्रवाई की मांग करिए सबसे पहले। चलो, धन्यवाद। सर, ज्या पद्धतीने आरोप केले परमवीर सिंगांनी, रश्मी शुक्ला यांनी, यांच्याकडे एक ऑडिओ आहे ज्यामध्ये अनिल देशमुख हे बदल्यांसाठी पैसे
मी वारंवार सांगतो आहे की गुजरातमधल्या 2 माजी वरिष्ठ पोलीस आणि IAS अधिकाऱ्यांनी जे आरोप तेव्हा केले होते सरकारवर, तेव्हाच्या राज्यकर्त्यांवर, ती सुद्धा पत्र समोर आणा. ते आरोप काय आहेत त्याचाही तपास होऊ द्या. आणि मग आता जे काय हा सगळा खेळखंडोबा, जे नाचकाम, नृत्याविष्कार जो सुरू आहे सदनामध्ये, तर मग त्याच्यावरती आपण चर्चा करू. आम्ही त्यावरच चर्चा करायची. नवनीत राणांनी गंभीर आरोप केले की अरविंद सावंत यांनी त्यांना धमकी दिली. याला का गंभीर आरोप म्हणत नाही तो. हे कसे गंभीर आरोप? त्या महिलेने माझ्यावर सुद्धा अशाच प्रकारचे आरोप केले होते. रावसाहेब, काल पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात असं म्हटलं की अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, कारण 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी ते क्वारंटीन होते. पण माननीय नेत्यांनी जी माहिती समोर लक्षात आणली घ्या, आहे, विरोधी पक्ष तारखांचा मेळ होत नाही आहे. बघा, हे काय सरकारने किंवा आम्ही काय तारखांसंदर्भातले डिपार्टमेंट आहे ना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याचं किंवा काही नोंदी करण्याचं, ते उघडलं आहे का तारखा शोधत बसायला? हे लॉजिकल आहे. पवार साहेबांनी जी माहिती दिली आहे ती योग्य आहे. त्या काळामध्ये गृहमंत्री हे सक्रिय नव्हते. त्याच्यावर होईल ना आता तपास वगैरे, चर्चा व्हायची. एकदा पवार साहेबांनी काल सांगितलेलं आहे ना, त्याच्यावरती आम्ही चर्चा करणार नाही. ते ब्रह्मवाक्य. पण आज एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिशफल होईल. अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्री पद काढून घेतलं जाणार आहे. त्यांना दुसऱ्या खात्यामध्ये बघा, त्यांच्याकडे जबाबदारी. मी काय सरकारचा प्रमुख नाही. पण सरकार तर तुम्ही मी सरकारचा अजिबात प्रमुख नाही. या संदर्भातले सगळे निर्णय जे असतात हे सरकार म्हणून मुख्यमंत्री घेत असतात. तर वृत्तपत्रामध्ये काय आलं आहे ह्याच्यावरती काही निर्णय होत नाही सरकारचे. मी इतकंच मला परत सांगतो, ज्या एका पत्रावरून राज्यसभेत, लोकसभेत आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक थैथयाट करत आहेत, तांडव करत आहेत. त्याने एकदा गुजरातमधले IPS अधिकारी संजीव भट आणि दुसरे मला वाटतं प्रदीप शर्मा त्यांचं नाव आहे, नाव चेक करून घ्या तुम्ही. तर त्या दोघांनी सातत्यानं त्या काळामध्ये अशा प्रकारचे पत्रव्यवहार आणि पत्र लिहून ज्या गोष्टी उघड केल्या होत्या अत्यंत गंभीर, मग त्या पत्राच्या आधारावर सुद्धा गुजरातचं सरकार तेव्हा बरखास्त का केलं नाही. आणि आज जे पत्र आम्ही ते समोर आणलं, जर ते पत्र आम्ही आज समोर आणलं, तर काल जे राज्यसभेत आणि लोकसभेत थैथयाट करत होते बरं का, हे लोक त्या पत्रावर सुद्धा नाचतील का? आम्ही त्यांना बँडबाजा पुरवतो, ढोल ताशे पाहिजे आम्ही त्यांना पुरवायला तयार आहोत. नाचावं त्यांनी. हां बोलिए सर. गुजरात में जब आप जो आप बात कर रहे हैं भट्ट साहब की, उस टाइम पे जो गुजरात गवर्नमेंट थी उन्होंने भट्ट साहब को सस्पेंड भी कर दिया था, अलग जगह पर भेज दिया. देखिए वो बात छोड़ दीजिए. मैंने कहा तो उसमें जो एलिगेशंस थे बहुत सीरियस थे. जी. वो उस वक्त उस सरकार ने संजीव भट्ट जिसने लेटर लिखा था उसमें सर्विस और सेवा का जो भंग करने का जो नियम था वो तोड़ने के लिए सस्पेंड किया था. जी. बराबर है ना? तो एक्शन किसके ऊपर हुई थी? उस पुलिस अफसर पर हुई थी. हाँ. उसको लेकर वो नाच नहीं रहे थे. तो मैं वही कह रहा हूँ, क्या फर्क अभी देखेंगे ना. देखिए महाराष्ट्र सरकार जो कार्रवाई करनी है वो कर लेगी. मैं लॉजिक बता रहा हूँ. ठीक है. वहाँ एक न्याय है, वहाँ एक बात आप दूसरी करते हो और यहाँ दूसरी बात करते हो. लेटर ये कोई एविडेंस आधार नहीं होता, उसके ऊपर जांच होती है. हाँ, आप अपनी सुविधा के अनुसार राजनीति मत करिए. राजनीति अगर शुरू हो गई करने तो हम आपसे ज़्यादा राजनीति हम कर सकते हैं. हाँ, रणवीर सिंग हे सुप्रीम कोर्टात गेले आहे. त्यांना असं वाटतंय, त्यांचं असं म्हणणं आहे की देशमुखांची भेट घेतली होती, त्याचं CCTV हे बघा, सुप्रीम पुरावे मी मगाशी असं म्हणालो आहे, सुप्रीम कोर्टामध्ये नक्की कशा प्रकारची न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्था कशी दबावाखाली राजकीय काम करते या संदर्भातलं मार्गदर्शन या सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, ज्यांना भारतीय जनता पक्षानेच राज्यसभेचं मेंबर केलेलं आहे, त्यांनी गेल्या काही काळात केलेलं आहे. त्याच्यामुळे ED असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, CBI असेल, हे सध्या कोणत्या दबावाखाली काम करत आहेत हे रंजन गोगोई यांच्याकडनं आपण माहिती घेतली पाहिजे.
राव जी का एनसीपी का कहना है कि अनिल देशमुख को इस्तीफा देने की जरूरत नहीं है, शिवसेना का क्या कहना है? देखिए, एनसीपी और शिवसेना में कोई फर्क नहीं है, सरकार सरकार होती है, ये सरकार का निर्णय होता है। अगर पवार साहब ने कुछ बात सामने रखी है तो मैं मानता हूँ ये सरकार की भूमिका है। Sir, but Rahul sir, said that the common minimum program, CMP of Maharashtra government is not common minimum program but collecting money through police. ऐसा कौन बोल रहा है? प्रकाश जावड़ेकर बोलता है। प्रकाश जावड़ेकर. अच्छा, प्रकाश जावड़ेकर बोल रहे हैं ना, तो ठीक है ना, प्रकाश जावड़ेकर को और आज अगर कोई एलिगेशन करना है पार्लिमेंट में तो करने तो हम उनको जवाब देंगे। पण राऊत साहेब, पवार साहेब परवापर्यंत असं म्हणत होते की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा की नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. नक्की कालही ते तसंच पवार साहेब असं म्हणाले म्हणतात आहे. की अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही. मग हा विषय पवार साहेबांनी मांडलेला आहे. पवार साहेब आमचे ज्येष्ठ नेते, सर्वोच्च नेते आहेत, ते विचारपूर्वक बोलतात आणि माहिती देतात आणि मांडतात, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती कशाला वाद घाला. नाशिकमध्ये असं म्हटलं की सरकारची पाय जमिनीवरती आहे, ते एकदा तपासून घ्यावा. चौकशी समिती आता सरकार नेमणार का? हे मी कसं काय सांगू? जे पवार साहेबांनी म्हटलं ज्युनियर उभे किंवा अशा कोणाकडे बघा, हे निर्णय सरकारी स्तरावर होतात. मी तुम्हाला आज परत तेच सांगतोय, या अशा एका पानचट पत्रावरून बरं का, जर राजीनामे घ्यायला लागले गृहमंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे, सरकारचे, तर केंद्रात आणि कोणत्याही राज्यामध्ये कोणालाही राज्य करायला नको. आणि मग अशा प्रकारच्या पत्रांवरच निर्णय घ्यायचे असतील तर अशा प्रकारची यापेक्षा गंभीर स्वरूपाचे आरोप असलेली पत्र गुजरातमध्ये तिकडल्या IPS आणि IS अधिकाऱ्यांनी लिहिलेली आहेत. ती पत्रसुद्धा आता खणून काढा. आता आमच्याकडे पत्र आहेत. आम्ही या देशाचे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना ती पत्र पाठवू, त्यांना अभ्यास करावा. धन्यवाद. तर सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते आणि त्यांनी यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर संजय राऊत यांनी या ठिकाणी धक्कादायक वक्तव्य केलेलं आहे. सुप्रीम कोर्टात न्याय मिळत नाही हे सांगताना त्यांनी रंजन गोगोई यांचा देखील दाखला दिलेला आहे.